नमस्ते. आज माझे सर्व शेतकरी बांधवांना ते आज व्हिडिओ बनवायचा मूड तर नव्हता, पण ते सकाळी ना न्यूजवर मी ऐकलं एक शेतकऱ्याने ना कर्ज झाल्यामुळे आत्महत्या केली. शेतकऱ्याचं दुसरं ऑप्शन पण नसतं तेवढं थोडं. ते कसं आहे ना, शेतकरी पावसाच्या भरोशावर राहतो आणि पाऊस कधी होतो तर कधी होत नाही. आज झाला तर इतका होतो की शेतात काय राहत नाही. शेतकऱ्याचं दुसरं ऑप्शनच नसतं तेवढं सोडं. मी लहानचं मोठं झालं ना आतापर्यंत, असं कधी नाही आठवलं मला की शेतकऱ्याचं वावरात चांगलं पीक आलं आणि त्याला चांगला बाजार भेटला. तेव्हा पण पीक चांगलं येतं ना तेव्हा बाजार भेटत नाही. जर कधी आलं शेतकऱ्याच्या शेतात काही चांगलं तर त्याला भाव भेटत नाही. बघतात ना, त्यांना फक्त एवढीच विनंती, आजपासून ना ते काही घड्यांना शेतकऱ्यांवर अन्याय असो किंवा न्याय भेटो, सर्व काही मी तुम्हाला सांगेन. माझी ना सरकारकडे दुसरी काहीच अपेक्षा नाही, फक्त एवढी विनंती, शेतकऱ्याकडे पण जरा लक्ष द्यावं. माझ्या हातात तर काय नाही, त्याच्या हातात आहे ना, त्यांनी जरा लक्ष द्यावं.